संपर्क करू. परंतु आपण या ठिकाणी सामनावीर पुरस्कार वितरित करू. मनोहरजी केणे आपल्या शुभ हस्ते आपण गिफ्ट हॅम्पर वितरित करा. सन्माननीय राजूजी जोशी यांच्या शुभ हस्ते आपण एनर्जी ड्रिंक देणार आहोत. राजू जोशी आपण आपल्या शुभ हस्ते आपण एनर्जी ड्रिंक वितरित करा. आणि तदनंतर सन्माननीय शरदजी दलवी यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण जी आकर्षक ट्रॉफी आहे ते आपण या ठिकाणी वितरित करायची आहे. गुड जॉब अक्षय. अतिशय सुंदर मात्र या ठिकाणी खेळ साकारला. नाणेफेकी करण्याच्या अगोदर अक्षय जरूर मला तुझ्याशी संवाद साधायचा आहे. अक्षय तुझं अभिनंदन. जरूर ती प्लेअर ऑफ द मॅच मात्र तुम्ही जिंकलेले आहेत. परंतु कालचा जो सामना राहिला आहे धर्मराजा चषकावरती तुम्ही जो विजय संपादित केला आहे त्याच पद्धतीत काही क्षण आमच्यापर्यंत तुम्ही शेअर करू शकता का? खरं तर काल जी टुर्नामेंट होती ना आपल्या एरियातून आपल्या परिसरातून कसं आधी तिकडूनचा क्रिकेट होता का इकडच्या टीमी तिकडे येऊन जिंकत नाही. आम्ही स्टार्टिंगला जेव्हा खेळ चालू केला तेव्हा एकच होता का तिकडे जाऊन आपल्याला जिंकायचं आहे. आणि पोरा मेहनत पण तेवढे घेतात. आणि बॉलर स्पेशली तो लेफ्ट आर्म आमचा साहिल आहे. काल त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये पण नव्हता पण लास्ट सेमीफायनलला त्याला चान्स भेटले आणि त्याने 3 धावांची ओव्हर टाकली. तर तिथं कुठेतरी पूर्ण टीममध्ये एक वेगळीच ऊर्जा आली का जो आपला शेवटचा बॉलर होता ज्याच्यामुळे आम्ही खूप मॅची हारलो का तो चांगली टाकतो. म्हणून आता पण ती सिच्युएशन होती का आम्हाला माहीत होता शेवटचा बॉलरला 2 रायटी असतील तर आम्ही 8-9 रन आरामात डिफेंड करू. दुसरा प्रश्न अक्षय पहा की साथीनं मागील सत्रामध्ये जे आपण माजी केंद्रीय मंत्री चषक पाहिला त्या स्पर्धेमध्ये सुद्धा आपल्या विभागातील आपल्या असोच्या अतिरिक्त 2 संघ खेळले गेले आणि धर्मराजा चषकामध्ये सुद्धा तुमच्या अतिरिक्त गावदेवी विहाना स्पोर्ट पीसीएस संघ सुद्धा त्या स्पर्धेमध्ये दाखल झाला होता. त्या स्पर्धेबद्दल आणि त्या संघाबद्दल काय सांगशील? 3 वर्ष आधी 4 ते 5 वर्ष आधी पीसे जेव्हा आमच्या अगेन्स्ट खेळायची ना तर कुठेतरी आधीच बॅकफुटला असायचे. तर मी नंतर 2-3 वेळा बोललो का अरे तुम्ही आधीच एवढा कॉन्फिडन्समध्ये लो कॉन्फिडन्समध्ये खेळाल तर कसं. तर त्याच्यानंतर ना तो मनोज सर आहेत त्यांचे जे त्यांनी कोचिंग केली. पीसे टीमचा कॉन्फिडन्स लेवल आहे ना मला तर वाटतं आपल्या असोसिएशनमध्ये सगळ्यात टॉप लेवलला आहे. आणि त्यांच्यामध्ये जे प्लेयर आहेत ना सगळे एका लेवलचे आहेत. आणि जर ते आता एवढं बघा 2 वर्षात त्यांचा आमच्यापेक्षा ब्राईट फ्युचर असेल 100%. पुढील प्रश्न तुला मी विचारतो. या आपल्या संघामध्ये आपल्या असोसिएशनच्या अंतर्गत तब्बल 40 संघ खेळत आहेत आणि एकापेक्षा एक संघ आहे. त्या संघाला तू काय संदेश देऊ शकतो की आपल्या असोसिएशन पूर्वी तुम्ही खेळू नका परंतु असोसिएशन जर बाहेर खेळायचं असेल तर त्यांना तुम्ही काय संदेश देऊ शकता? एकच सांगत जर क्रिकेट इम्प्रूव्ह करायचं असेल ना तर आपल्यापेक्षा कधी चांगल्या टीमशीच खेळण्याचा प्रयत्न करा. आमच्याबद्दल एकच मी गोष्ट सांगेन का आमचा क्रिकेट असा होता का आम्ही प्रत्येक ठिकाणी पहिल्या राऊंडला हरत होतो. जेव्हा रस्त्याला जात होतो ना प्रत्येक गावाला बोलायचे काय रे हरून आला का. कधीच कोण बोलला नाही जिंकला. त्याच्यानंतर कल्याणची टीम यायला लागली तर आम्ही आहे ना त्या कल्याणच्या टीमला ओपनचेच सगळे खेळाडू आणि आम्ही एक गाव कंटिन्यू आम्ही पैसे हरत राहिलो पण कधीच टीम नाही बदलली. आम्ही आमच्या ग्राउंडवर कधीच जिंकण्यासाठी खेळलो नाही. आमच्यापेक्षा कमीत कमी सगळ्या आमच्यापेक्षा बेस्ट टीम असेल ना त्यांच्याशीच केलो आणि ओपनची केलो जे सगळं आम्हाला हरवतील. कारण की ग्राउंडवर आपण जेव्हा हरतो ना तिथेच शिकायला भेटेल. जर आपण प्रॅक्टिसलाच जर आपण लूज टीमविरुद्ध आणि जिंकासाठी खेळलो ना कुठेतरी आपल्याला दिसत नाही. म्हणून आपल्यापेक्षा टफ क्रिकेट खेळा जेणेकरून तुमचा कॉन्फिडन्स ग्राउंड लेवललाच हाय असेल. मग मॅचमध्ये तुम्हाला कधी लो कॉन्फिडन्स असा जाणवणार नाही. शेवटचा प्रश्न. विहाना एंटरप्राइजेस संघाचे आय थिंक कंपनीचे तुमचे प्रोप्रायटर पुरस्कार आहेत राकेश पाटील हे तुम्हाला काय मार्गदर्शन करतायत का? त्यांच्यामुळे त्यांच्याशिवाय तिकडे खेळणं कठीणच होता. आणि असा पॅकर मला तर वाटत नाही टेनिस क्रिकेटमध्ये कुणाला असेल. आजपर्यंत कधी एंट्रीसुद्धा रिटर्न नाही घेतलेली त्यांनी. प्लस प्रत्येक फायनल मारली तर स्वतःहून खर्चानं आमच्यासाठी पैसे देत असतात. आणि म्हणजे कधीच मॅचचा काय झाला मॅच बघायला पण कधी येत नाही. आम्ही स्वतःहून जबरदस्ती फोन करतो आमची आज मॅच आहे. पैसे पाठवणार मॅच बघायला पण येणार नाही. फक्त तुम्ही खेळा. आणि त्यांचा एकच आहे का तुम्ही चांगला क्रिकेट खेळा. ट्रॉफीज देतो ती ट्रॉफीसुद्धा घेत नाही. म्हणजे असा पॅकर खरंच कोणाला भेटू नाही शकत का एकदम निस्वार्थी पॅकर आहेत ते. तर हे होते अक्षय तेटे ज्यांनी नुकता जो सामना संपन्न झाला त्यामध्ये या प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड जिंकलेला आहे. अक्षय तुला तुझ्या पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि जाऊयात मात्र आपण आजच्या दिवसातील शेवटच्या